नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नवीन एपिसोड, नवीन दिवस, नवीन वहिनी आणि नवीन नवीन गोष्टी. आजची नवीन गोष्ट काय तर आज फॉर्मॅट तोच आहे, पण गंमत अशी आहे की आज बक्षिसांमध्ये वाढ झालेली आहे. नवीन बक्षीस आलेलं आहे. आता मी आहे नवी मुंबई येथील खारघरमध्ये. आपण आज भेटणार आहोत भोसले वहिनींना आणि माळी वहिनींना. सर्वप्रथम भोसले वहिनींना भेटूया. नवी मुंबई खारघर येथील सेक्टर नंबर 11 मधील भैरवनाथ सोसायटीत राहणाऱ्या सौ शशिकला विलास भोसले वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षीस जिंकतात. नमस्कार वहिनी. संपूर्ण नाव? शशिकला विलास भोसले. कधी झालं लग्न? 7/3/91. माहेर कुठलं? सरताळे. सरताळे? हे कुठे आलं? सातारच्या इथे जावळी तालुका. बर, साताराच्या इकडे. इकडे कुठे राहता? इथे कामोठ्याला राहतो. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? विलास रामचंद्र भोसले. काय करता आपण? मी माझी बेस्ट चालक आहे. बस चालक. आता सध्या मी स्वतःचा टुरिस्टचा बिझनेस करतो. सगळ्यांची ओळख करून द्या वहिनी. हे माझे मिस्टर विलास रामचंद्र भोसले. हो. हे माझे काका चुलते बर. ज्ञानेश्वर नवले. ह्या माझ्या काकी नमस्कार. लता नवले. ती माझी आई भिकाबाई. नमस्कार. ही माझी बहीण. बर. ती माझी मुलगी. नमस्कार. ही माझी मैत्रीण. बाकी हे सगळे मित्रपरिवार. ते मैत्रिणीचे मिस्टर. हा माझा मुलगा. नमस्कार. आणि बाकी सगळे मित्रपरिवार. वा, बरेच जण आहेत. आपण आता खेळ खेळायला सुरुवात करूया. 18 वर्ष झाली लग्नाला वहिनी. हा 18 वर्ष झाली माझ्या लग्नाला. कसं वाटतं तुम्हाला? आधी साताराचं आयुष्य, इकडचं आयुष्य? छान वाटतं साताऱ्याचं आयुष्य. आणि इथून सातारा लग्न झालं की मी मुंबईलाच आले. मुंबईला? पण मुंबई जास्त आवडते सातारा? तसं काय साताराच. काय करता म्हणजे फावल्या वेळात काय करता? काय हाऊस वाईफच आहे मी. हा, पण काय छंद काय आहेत वेगळे? छंद म्हणजे झाडं वगैरे लावायचे खिडक्यातनी आणि घरातलंच काम. बर बर, ठीक आहे. आता आपण खेळ खेळूया. प्रत्येक प्रश्नाला 300 रुपये बक्षीस आहे. पहिला प्रश्न असा आहे की बेडरूम मधील कपाटावर किती कलरच्या छत्र्या आहेत? 2 कलरच्या. नाही, 4 कलरच्या छत्र्या आहेत वहिनी. दुसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. एक अक्षर देणार, त्यावरून उखाणा घ्यायचा तुम्हाला. अक्षर आहे ग. वहिनींना दोन्ही प्रश्नांची उत्तर आलेली नाही आहेत. आता बघूया माळी वहिनी तरी पहिल्या राऊंड मध्ये, पहिल्या फेरीमध्ये काही बक्षीस मिळवत आहेत. नवी मुंबई खारघर येथील सेक्टर नंबर 11 मधील शिवम अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ शीतल सावंत माळी वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षीस जिंकतात. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? सौ शीतल सावंत माळी. हो, अर्थात सौ नसता तर आम्ही आलोच नसतो. माहेर कुठलं? तासगाव, सांगली जिल्हा. काय पिकतो तिकडे? फार फेमस आहे तासगाव तसं ना? द्राक्ष. द्राक्ष. हा, तासगावची द्राक्ष फेमस आहे. बरं, मग काय द्राक्ष पाठवली यांच्याकडे का आधी तुम्ही आला? कसं काय काय झालं? हे आले पहिले हे बघायला आले. द्राक्ष घ्यायला गेला होता, पण आपलं द्राक्षाच्या मळ्यात कोणतरी दिसलं नाही. प्रॉपर बघायलाच गेला होता. संपूर्ण नाव? सावंता मारुती माळी. सावंता हे फार विरळ नाव आहे. फार दिवसांनी ऐकले मी रात्र. काय याचा अर्थ? संतांचं नाव है ना? सावता माळी. हा, अच्छा. बर, काय प्रवृत्ती पण संतासारखीच आहे का? आहे का? काय आहे? शांत आहेत, स्वभाव चांगला एकदम. विठ्ठल विठ्ठल करतात. त्यांच्या दोन्ही इतका पण विठ्ठल नाहीये, इतका पण विठ्ठल विठ्ठल स्वभाव नाहीये. इतका पण विठ्ठल विठ्ठल स्वभाव नाहीये. मी आता तेच म्हटलं, ते सावतामाळी विठ्ठल विठ्ठल करायचे. हे तुमचं नाव घेत असतील निदान लग्नाच्या आधी. बर, तुम्ही भेटायला गेला होतात त्यांना? अरेंज मॅरेज आहे? बर, ओळख करून द्या ना सगळ्यांची. हे माझे मिस्टर. आता आहे. ही माझी मुलगी प्रतीक्षा. हा माझा मुलगा प्रतीक. ही माझी आई. हे माझे पप्पा. ही माझी बहीण. बहिणीचे मिस्टर. नमस्कार. हे सगळे हे मैत्रिणी. हे मैत्रिणी. आणि ती माझी मावशीची मुलगी, मावस बहिणी माझी. नमस्कार. नमस्कार. आणि त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी. ठीक आहे, आता खेळ खेळायला सुरुवात करूया आपण. किती वर्ष झाली लग्नाला वहिनी? 13. 13? मग लग्नानंतर कधी इथे कधी आला? लग्न झाल्यावर 2 वर्षांनी. लगेच खारघर मध्ये? खारघर मध्ये नाही, दादर मध्ये होतो आम्ही. कसं वाटलं मुंबई आणि तुमचं माहेर? मुंबई तर छानच आहे. छान आहे. हो, आवडते तुम्हाला आमची मुंबई? आमची मुंबई.
बरं, पण आता मुंबईपासून जरा लांब आला तिकडे. लांब आलं. काय करता तुम्ही इतर वेळी? क्लास वगैरे कॉम्प्युटरचा केलेला आहे. हो, हो. कॉम्प्युटरचा क्लास करून मग आता इथं काय करता? कॉम्प्युटर चालवता? नाही, असंच मुलांना शिकवायला पुढे उपयोग येईल ना म्हणून अगोदरच तुम्ही करून ठेवला क्लास. हो. बरं बरं. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय छंद काय आहेत? मला जेवण बनवायला आवडतं. जेवण बनवायला? हो. मग कोणी घरात नसेल तरी एकटं बनवता तुम्ही? नाही, सगळे आले की त्यांच्या आवडीचं जे पाहिजे ते, ज्यांना जे आवडतं ते बनवत. बरं, 2 प्रश्न, 300 रुपये प्रत्येकी, 600 रुपये जिंकू शकता. पहिला प्रश्न, बेडरूम मधील पलंगाला एकूण स्टीलच्या किती साळ्या आहेत? वरची पूर्ण ह्याचे आहेत ना, त्याला किती येते? 7. हा, आणि खाली येते 9. म्हणजे एकूण किती झाली? 16. 16. उत्तर बरोबर आहे. हे 300 रुपये तुम्हाला. दुसरा प्रश्न, उखाणा घ्यायचा आहे. अक्षरावरून अक्षर आहे ज. जास्वंदाचं लाल फुल आहे ताजे, सावंतराव फक्त माझे. जास्वंदाचे लाल फुल आहे ताजे, सावंतराव फक्त तुमचे. आम्ही अजिबात त्यांना आमचे म्हणत नाही. वा, आपण आता आहोत भोसले बहिणींच्या घरी. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आपण एक बक्षीस नवीन ऍड करतोय. नवीन एक बक्षीस आलेलं आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. ते आहे बरं का बहिणी, 1 ग्राम सोन्याचा दागिना. आणि तो दागिना आता मिस्टरांनी लपून ठेवलेला आहे. आता मिस्टरांनी तो जिथे लपून ठेवलेला आहे तिथे, ती जागा कुठली आहे? मिस्टर इथे काढून दाखवणार. चित्र काढायला लागल्यापासून तुम्ही तो दागिना मिळवेपर्यंत 1 मिनिटाचा अवधी आहे. ठीक आहे. बरं, मला मिस्टरांना विचारायचं आहे, आधी तुम्ही BST चालवायचं. बरोबर. जरा काय हो, BST चालवताना जरा एक कार चालवणारे म्हणा किंवा ट्रक चालवणारे म्हणा, याच्यापेक्षा BST चालवणारा एक ड्रायव्हरच्या अंगात एक असं हे असतं की आपल्याकडे मोठी गाडी आहे. असं काही नाही, त्याच्या जागेवर तो योग्य आहे. तुमची बाजू यांना समजून सांगा, त्यांना ते कळलं पाहिजे तो दागिना कुठे ठेवलेला आहे तो. हा, तुमची वेळ सुरू होणार. हे घ्या, वेळ सुरू झालेली आहे. सुरू झाली आहे बरं का वेळ. अहो, कुठं ठेवलंय ते दाखवा हो वहिनींना. हा, जाओ वहिनी लवकर, संपायला येऊ. या जागी होता. वहिनी, 1 मिनिटाच्या आत तुम्ही हे बरोबर ओळखलं कुठे ठेवलं ते, आणि स्वतः तुम्ही विजेता ठरलेले आहात. हा सोन्याचा दागिना 1 ग्रामचा तुमच्यासाठी. आता हाच खेळ आपण खेळणार आहोत माळी बहिणींबरोबर. मला तुम्हाला विचारायचं, कसा स्वभाव आहे यांचा? मन मिळावं चांगला आहे. मन मिळावू आणि चांगला आहे. याच्या व्यतिरिक्त मला काहीतरी सांगा. सगळेच मन मिळावू कसे असते भारतातले? हो, ज्या बहिणींकडे जातो ते म्हणतात मन मिळवावं. याच्या व्यतिरिक्त वेगळा नाही काही शब्द? काय काय वेगळं? भांडत नाही कधी? नाही, कधी भांडण होत नाही. आजपर्यंत कधीच नाही? नाही, कधी होत आज कसं? नाही. थोडंफार व्हायला पाहिजे ना भांडण. नाही. भांडणाशिवाय काय मजा आहे? तुम्ही सांगा, व्हायला पाहिजे की नाही भांडण? म्हणजे त्याशिवाय गोडी नाही संसार. तुमचं आपलं नुसतंच गोड गोड चाललंय. काय मस्त. तर आता तुम्ही काय करायचंय, तुम्ही ते पाकिटला बोले ना, सोन्याचं दागिना आहे वहिनी 1 ग्रामचा. हे इथं चित्र काढतील, त्या चित्रावरनं ओळखायचं तुम्ही. 1 मिनिटाच्या आत, खडू दिल्यापासून 1च मिनिट आहे. 1 मिनिटात चित्र काढा किंवा डायरेक्ट जाऊन शोधा. हा, 1 मिनिटाच्या आत शोधायचं. चला, सुरू झाली वेळ. तुम्ही जागेवर थांबा. तुम्ही जर अशी म्हणून काढा ना, असे अशी. काय करताय तुम्ही दादा? जा जा तुम्ही आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. काय करताय तुम्ही? हे काय काढलं? डबे. कुठला डबा आहे हा? आणि हे काय काढत होतात मग? शेगडी. हा? सिलेंडर. हा सिलेंडर आहे? याच्यात अर्ध्या माणसाचं पण जेवण नाही व्हायचं.
आणि हे काय डबा काहीतरी जरा काहीतरी पाहिजे आगा पिछा हरकत नाही तो आणलो तुम्ही बहिणी वा. तर हा 1 ग्रामचा सोन्याचा दागिना तुमचा झालेला आहे.